योद्धा न्यूज मराठी। 40 वर्ष प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा रस्त्याचा वाद मिटला। अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांची होणारी हेळसांड थांबणार। राजगुरुनगर मांजरेवाडी धर्मता खेड येथील गेले 40 वर्ष प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा रस्त्याचा वाद मिटल्यामुळे रस्त्याचा मार्ग मोकळा झाला असून अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गेले 40 वर्षापासून वादात अडकला होता। अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता शेतकऱ्यांचा बांधावरून तसेच शेतातून भीमांदीकडे जात होता। पावसाळ्यात तर रस्त्यावरून जाताना गुडघाभर पाय चिखलात जात होते। पावसाळ्यात जर दुःखद घटना घडली तर अंत्यविधीसाठी जाताना मोठी गैरसोय व्हायची। निसरडा रस्ता सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे नागरिकांचे हाल व्हायचे। शेतकऱ्यांना शेतातून शेतमाल काढण्यास अडचणी निर्माण होत असे। 20 वर्षापासून या रस्त्याचे काम व्हावे अशी ग्रामस्थांची भावना होती। यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत होते। स्मशानभूमी रस्ता होण्यासाठी निधी मिळायचा। शेतीची अचूक मोजणी नसल्यामुळे माझ्या शेताचे जास्त क्षेत्र रस्त्याच्या कामासाठी जात आहे, समोरच्या शेतकऱ्यांचे कमी क्षेत्र रस्त्याला जात आहे। शेतकरी रस्त्याच्या कामाला राजी होत नसे। शासनाचा मिळालेला निधी मागे जात होता। गावातील तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत या रस्त्याचे मजबूतीकरण करून काँक्रिटीकरण करायचे असा निश्चय केला। प्रथम शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन स्मशानभूमी जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या सर्व क्षेत्राची लोकवर्गणी काढून अचूक मोजणी केली। गावात 4 बैठका घेतल्या। शेतकऱ्यांना रस्त्याची भूमिका समजावून सांगितली। स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा शेतकऱ्यांची प्रत्येकांची 5 फूट शेतजमीन घ्यायची असे ठरले। अनेक शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन शेतजमिनी दिल्या। शेवटी स्मशानभूमी रस्त्याचा मार्ग मोकळा झाला। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे यांच्या माध्यमातून सुमारे 15 लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून नुकतेच रस्त्याचे मजबूतीकरण, काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली आहे। फोटो मांजरेवाडी येथील स्मशानभूमी रस्त्याचे मजबूतीकरण व काँक्रिटीकरणचे काम सुरू करण्यात योद्धा आले न्यूज आहे। मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।